शहराकडचे क्रिकेट, बैगन गावाकडलं बॅट बॉल. आम्ही क्रिकेट खेळायला टर्फ मध्ये जातो. रानात आम्ही क्रिकेट खेळायला ट्रप वगैरे असलं काय सगळं करत नाही. वड्यात रानात गाव पाहिजे तिथं फुकट खेळतो. आम्ही क्रिकेट खेळायला जाताना डायट प्रॉपर डायट प्लॅन आणि एनर्जी ड्रिंक घेऊन जातो. चटणी भाकरी आम्ही खेळायला जाताना चटणी भाकरी खाल्ली तर खाल्ली, नाहीतर अख्खा दिवस असाच काढून सोडतो फक्त क्रिकेटसाठी. जाताना हेल्मेट, ग्लोव्ह आणि बॅटिंग पॅड घेऊन जातो. नारळाचा फड ती पण नसलं तर आम्ही केक 11 मध्ये बॅट असत्या, आणि बॅट जरी नसली तर इतरांचं मागून खेळतोय. काय सगळं टेन्शन घेत. आम्ही क्रिकेट खेळायला जाताना आमचे घरचे सपोर्ट करतात आम्हाला. बैगन पायतान घरात त्यांची जर कामं बिमं सगळी व्यवस्थित करून जर नाही गेलो तर ग्राउंडवर येऊन पायतानाचा सगळा मार असते आम्हाला. तुटोच पायताना मार खायचा. मी टर्फ मध्ये खेळताना 11 प्लेयर घेऊन खेळतो. अख्खं गाव आम्ही क्रिकेट खेळताना गावातली सगळी म्हातारी, कोताळी, लुळी, पांगळी, बारकी, मोठी सगळी एकाला सुद्धा नाराज करत नाही. आम्ही क्रिकेट खेळताना बॅट्समन बॅटिंगच करतो, बॉलर बॉलिंगच करतो. पहिला कॉमन मॅन, नंतर आमच्यातली सगळी क्रिकेट खेळतात. कोण सगळं नाराज होत नाही, कोण सगळं काय होत नाही. सगळी या टू छेड क्रिकेट खेळतात. कोणी पण बॉलिंग, कोणी पण बॅटिंग करतंय. सगळं चालतंय आमच्यात. प्रॉपर नियम मध्ये खेळतो. इकडे उचलून पडला की आउट, तिकडे उचलून पडला आउट, टप्पे कॅच काय पडला आउट, उचलून मारला तरी आउट. तसला नियमच नाही आमच्याकडे. खेळताना इकडं मार, तिकडं मार, उचलून मार, पलीकडे मार, अलीकडे मार, सगळं पाक चालतंय. कसं पण खेळ. आम्ही क्रिकेट खेळताना जो अंपायर निर्णय देईल तोच अंतिम ठरतो. आंपा बी बरं तसलं काय सगळं नसतंय आमच्याकडे. आम्ही सांगाल तो निर्णय आणि लय जर लोड आला तर आई शपथ घालायची, डायरेक्ट विकेट मिळते.